आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 80 बातम्या पाहूया। कल्याणच्या नांदिवली परिसरातील खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट तरुणीला तरुणाकडून बेदम मारहाण। डॉक्टरकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा असं तरुणी बोलल्यानंतर मारहाण। मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आरोपी गोकुळ झा यांना आपली ओळख लपवण्यासाठी लुक बदलल्याची माहिती समोर। गोकुळ झा यांना केस बारीक केले, नेहमीसारखा पोशाख परिधान न करता त्यानं टी शर्ट परिधान केले अशी माहिती। कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झासह 4 जण पोलिसांच्या ताब्यात। मनसे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्याला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केलं। गोकुळ झासह त्याचा भाऊ रणजित झाला आज कल्याण कोर्टामध्ये हजर केलं जाईल। मारहाण करणारा रेकॉर्डवरचा मुख्य आरोपी 22 तासांपासून पोलिसांना गुंगारा देत होता। कल्याणमध्ये तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी गोकुळ झाचा भाऊ रणजित पोलिसांच्या ताब्यात। गोकुळ झा रेकॉर्डवरील गुन्हेगार, फेरीवाल्यांकडून वसुलीचेही आरोप। कल्याणमधील रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण। डोंबिवली मानपाडा पोलीस पीडित मुलीच्या घरी बंद दाराआड पीडित मुलीची पोलिसांकडून चौकशी। कल्याणमधील रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित मुलीची भेट घेतली। पीडित मुलीच्या उपचाराची मनसेनं जबाबदारी घेतली। कल्याण रिसेप्शनिस्ट तरुणी मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ झा गुंड प्रवृत्तीचा, फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करतो। शिवसेना शिंदे सेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांचा धक्कादायक खुलासा। विजयकुमार घाडगे मारहाण प्रकरणी आणखी 5 जण ताब्यात, एकूण 7 आरोपी अटकेत। मुख्य आरोपी सूरज चव्हाण अद्याप फरार, लातूर पोलिसांची शोध मोहीम सुरू। विजयकुमार घाडगे मारहाण प्रकरणी लातूरमध्ये निलंगा रेणापूर बंदचं आयोजन, तर लातूर तुळजापूर मार्गावरती रास्ता रोको करण्यात येणार। एक महत्त्वाची अपडेट आपण सविस्तर पाहूयात। हवामान विभागानं आज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे। नागपूरसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी हवामान विभागानं उद्या म्हणजे 24 जुलै रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे आज आणि उद्या 2 दिवसात विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। तर मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची सध्या उघडझाप सुरू आहे, ये-जा सुरू आहे। अंधेरी, घाटकोपर, वांद्रे, गोरेगाव भागामध्ये पाऊस पडतोय। पुढील 3 ते 4 तास रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बुधवारी म्हणजेच आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तो उर्वरित भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढचे 4 ते 5 दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे। याचबरोबर मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया। मागील 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। विदर्भासह कोकणात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज। अकोल्याच्या अकोट तालुक्यातल्या शिवपूर आणि बोर्डी परिसराला पावसानं झोडपलं। पुरामध्ये बोर्डी गावातील एक घर आणि शौचालय वाहून जातानाचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती। अकोल्यातील कोळसा गावात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतात 7 फूट पाणी, शेतकऱ्यांचा सोयाबीन पीक वाया। पारस प्रकल्पाच्या राखेमुळे पाणी अडवण्याचा आरोप, नुकसान भरपाईची मागणी। जालन्यातील सावरगाव बुद्रुकमध्ये झालेल्या पावसामुळे गौतमी नदीला पूर, नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं भाजी विक्रेत्यांचा आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले, 40,000 क्युसेक वेगानं विसर्ग।
बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील सन प्रकल्प 80% भरला. धरणाचे 5 पैकी 2 दरवाजे 5 सेंटीमीटरनं उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वाशिमच्या रिसोड तालुक्यात पुराच्या पाण्यात ट्रक उलटून दुर्घटनेमध्ये ट्रकच्या केबिनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू. पिंपरी सरहद गावाजवळ संभाजीनगर नागपूर महामार्गावरती ही घटना घडली आहे. रायगडमधील पेण आणि अलिबाग तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. पुढचे 5 दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. सोलापूरमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर तुफान पावसाची हजेरी. शहरासह ग्रामीण भागात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. 15 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं पुनरागमन. तर या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग. पंढरपूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी. गेल्या 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. मुंबईहून कसाऱ्याकडे येणाऱ्या लोकलजवळ टेकडीवरून दरड कोसळली. दरवाजात उभ्या असलेल्या 2 प्रवाशांना गंभीर दुखापत. दोघांवर कसाऱ्यामध्ये रुग्णालयात उपचार सुरू. भांडूप खिंडीपाडा इथं संरक्षक भिंतीसह दरड कोसळली. 5 घरं डोंगरासह खाली आली. सुदैवानं जीवितहानी नाही. स्थानिकांनी ही थरारक दृश्य मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. कोकण रेल्वे मार्गावर कर्नाटकातील अनसोटी आणि गोव्यातील लोलीम रेल्वे स्थानकादरम्यान उद्या सकाळी 10:15 ते दुपारी 1:50 ब्लॉक. अनेक गाड्या विलंबानं धावणार. रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची स्थिती गंभीर. पावसात तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीसाठी आणखी 11 लाख क्विंटल वाढीव उद्दिष्टाची गरज. त्यासाठी पणन कार्यालयाकडून शासनाकडे पाठपुरावा. आणखी उद्दिष्ट न वाढल्यास 13,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार. यंदा मान्सून पूर्व पाऊस आणि त्यानंतरच सतत सुरू असलेल्या पावसानं चाळीतील कांदा खराब झालाय. त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत. सरकारकडे कांदा खरेदीची मुदत 27 जुलैवरून 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी. जळगावच्या रामेश्वर कॉलनीत 2 गटात दगडफेक. तरुणाला कामावरून काढल्याच्या रागातून दगडफेक. घटना सीसीटीव्हीत कैद. तिघेही जखमी. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. विरार नारंगी दरम्यान फ्लाईंग राणीच्या महिला डब्यावर दगडफेक. काचा फोडल्या. सुदैवानं जीवितहानी नाही. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. आरपीएफ अधिकाऱ्यांचा मात्र उद्धट प्रतिसाद. पावसाळी अधिवेशन. मुंबईतल्या सावली बारवरून अनिल परब यांनी वादळ उठवलं होतं. हा बार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असल्याचे आरोप अनिल परब यांनी केले होते. आज या प्रकरणाचे पुरावे अनिल परब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे देणार आहेत. कांदिवलीमध्ये गृहराज्यमंत्री यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बारची सत्यता तपासण्यासाठी अंजली दमानिया आज सकाळी 10 वाजता भेट देणार आहेत. मराठी हिंदी वादावर राज्यपाल यांची पहिलीच प्रतिक्रिया. भाषेवरून द्वेष पसरवला तर गुंतवणूक करण्यासाठी कोण पुढे येईल? राज्यपालांचा सवाल. भाषिक द्वेष पसरवण्यापासून दूर राहण्याचंही राज्यपालांचं आवाहन. राज्यपालांनीही मराठीत बोललं पाहिजे. राज्यपालांच्या प्रतिक्रियेनंतर मनसेच्या नांदगावकरांनी मत व्यक्त केलं. तर राज्यपालांनी वादात सापडलेल्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत. आदित्य ठाकरेंची मागणी. इस्लामपूरचं नाव विश्वरपूर केल्यावरून आमदार गोपीचंद पडळकरांची पुन्हा जयंत पाटलांवर टीका. ज्यांना थेट टीका करता येत नाही ते हिरव्या सापांना पुढे करून विरोध करत असल्याचा हल्लाबोल. शेतकऱ्यांना योग्य वाटत नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. आमदार राणा जगजितसिंग पाटलांचं शेतकऱ्यांना आश्वासन. धाराशिवच्या कुंटेवाडीतील 100 एकर जागेवरून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे 6 ते 7 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. लवकरच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याचीही माहिती. मनसे नेते संदीप देशपांडेंची आज पत्रकार परिषद. मुंबई महानगरपालिकेत मोठा घोटाळा उघड करणार अशी माहिती. भाजप आमदार संजय कुटे यांचा कार चालक पंकज देशमुखांच्या मृत्यूची प्रकरणी पत्नी सुनीता देशमुख यांच्याकडून तिघांवर हत्येचा आरोप. सीआयडी चौकशी न केल्यास उपोषण करू असा इशारा दिला. बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचं प्रकरण. आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना बीड न्यायालयाकडून जामीन मंजूर.
सांगली बस स्थानकात एका व्यक्तीनं 2 बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या। यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण। संबंधित व्यक्ती माथेफिरू असल्यानं त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई नाही। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात 2 गटात जोरदार हाणामारी। जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती। क्लास 1 अधिकाऱ्यानं स्पाय कॅमेरे लावून पत्नीचे व्हिडिओ रेकॉर्ड केले। अंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा महिलेचा आरोप। आंबेगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। पुण्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय। विमानतळ परिसरात स्पा सेंटरमध्ये देह विक्री। 5 तरुणींची सुटका। यापैकी 4 तरुणी थाई नागरिक असल्याची प्राथमिक माहिती। यवतमाळमध्ये एका विधवा महिलेची सासरच्यांकडून विक्री। 1,20,000 गुजरातमध्ये एका व्यक्तीला विकलं। मात्र पुरुषानं पुत्रप्राप्तीनंतर या महिलेला पुन्हा गावात सोडलं। महिलेच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल। परभणीतील शाळा संस्थाचालक दाम्पत्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी। टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला मारहाण। मारहाणीनंतर पालक जगन्नाथ हेंगडे मृत्यू प्रकरणी 12 दिवस पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर पुण्यातून अटकेत। नालासोपाऱ्यातील पतीचा हत्या प्रकरण। आरोपी महिलेसह प्रियकराला पोलिसांकडून अटक। जालन्याच्या भोकरदनमधील गणपती विद्यालय निवासी आश्रमशाळा वसतिगृहामध्ये 8 वर्षीय मुलाची हत्या। किरकोळ वादातून 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून दोरीनं गळावळून मुलाची हत्या। 2 विधी संघर्ष बालक भोकरदन पोलिसांच्या ताब्यात। सोलापूरमध्ये धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या फादरवर गुन्हा दाखल। तुमचे देव सैतान आहेत, त्यांना पाण्यात टाका असा प्रचार सुरू होता, तर धर्मांतरासाठी 10,000 रुपये देण्याचा आमिषही दिल्याचा आरोप होता। घाटकोपर जागृतीनगरमध्ये अनेक वर्ष जुना असलेला स्तंभ आणि झेंडा हटवण्याच्या पालिकेच्या निष्कासन नोटीसीवरून वातावरण तापलं। स्तंभ हटवण्याच्या निर्णयाला स्थानिक वंचित आघाडी आणि शिंदेच्या शिवसेनेचा विरोध। एटीएम कार्डची अदलाबदल करून लाखो रुपयांना लुटणाऱ्या चोराला लाखनी पोलिसांनी पकडलं। विविध बँकांच्या 61 एटीएम कार्डसह 26,000ची रक्कम जप्त। नाशिकच्या आदिवासी विकास भवन समोर रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत बिऱ्हाड धरणं आंदोलन। एका आंदोलकाची प्रकृती खालावली। उपचार घेण्यास आंदोलकाचा नकार। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अन्नत्याग उपोषणावर ठाम असल्याची आंदोलकांची भूमिका। अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओद्वारे चर्चेत। स्वतःच्या घरात आपला मानसिक छळ होत असल्याचा व्हिडिओ तिनं पोस्ट केलाय। समस्येचं नेमकं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। हरियाणातील गुंतवणूकदारांचे पैसे लुबाडणाऱ्या कंपनीशी संबंधित खटला। अभिनेता श्रेयस तळपदेला फसवणुकीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा। फसवणूक प्रकरणात श्रेयसला सध्या अटक नाही। श्रेयसनं कंपनीला अँबॅसेडर म्हणून प्रमोट केल्यानं गुन्हा दाखल। वसईच्या नायगावमध्ये 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू। गॅलरीत खेळताना तोल गेल्यानं अपघात। सुरक्षात्मक ग्रिल नसल्यानं संताप। 11वीच्या 2 नियमित फेऱ्यांमध्ये मुंबई विभागात 1,43,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला। मात्र त्यानंतरही 3,28,000 जागा रिक्त, तर 1 लाखाहून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत। महाडच्या तळीये दरड दुर्घटनेतील काही कुटुंबांना अजूनही घरं नाहीत। 44 घरांसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून कोकण मंडळाला जमीनच मिळालेली नाही। संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांची 675व्या संजीवन समाधी सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थिती लावणार। नामदेव शिंपी समाजाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावणार। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरील नियमावलीवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। 5 फुटांवरील मूर्तींचं नैसर्गिक स्रोतात विसर्जन शक्य, तर 5 फुटांखालील विसर्जन कृत्रिम तलावात बंधनकारक। पर्यावरण विभागाचा नवा निर्णय। मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी 1 खिडकी ऑनलाईन प्रणाली सुरू। पोलिसांच्या नाहरकत प्रमाणपत्रासह सर्व परवानग्या आता एका क्लिकवर। 21 जुलैपासून अर्ज नोंदणी सुरू होणार आहे। मुंबई मराठी पत्रकार संघाचा नाट्य शुक्रवार उपक्रम सुरू होणार। प्रत्येक 4थ्या शुक्रवारी मोफत प्रायोगिक नाटक। अरुण नलावडे आणि संजय मोले यांच्या उपस्थितीमध्ये 25 जुलैला उद्घाटन सोहळा।
मुंबई महापालिकेतील स्वच्छता कामगारांचा संप अखेर मागे. स्वच्छता विभागातील कोणतीही पदं कमी केली जाणार नाहीत. पालिका आयुक्तांनी दिलेल्या या आश्वासनानंतर संप मागे घेतला गेलाय. ऑपरेशन सिंदूरवरील संसदेत पुढच्या आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता. कामकाज समितीच्या आजच्या बैठकीत नेमके दिवस ठरणार, तर मोदी ब्रिटन दौऱ्यावरून परतल्यावर ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत 16 तास चर्चा होणार. बीसीसीआयला राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरू. विधेयक आज लोकसभेत मांडलं जाईल. बीसीसीआयवर सरकारी नियम लागू होण्याची शक्यता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूरवर चर्चा ठरवण्यासाठी राज्यसभेच्या सल्लागार समितीची आज दुपारी बैठक. पुढच्या आठवड्यातील वेळ व दिवस ठरवणार. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या तब्येतीसंदर्भात मोठी अपडेट. गेल्या काही महिन्यांपासून धनखड यांची तब्येत बरी नसल्याची सूत्रांची माहिती. 2 दिवसांपूर्वी धनखड यांनी एम्स रुग्णालयात तपासणी केल्याचीही माहिती. संसदेच्या या अधिवेशनात नवीन उपराष्ट्रपती निवडण्याची शक्यता नाही, सूत्रांची माहिती. सोमवारी जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन आणि मालदीव्सच्या दौऱ्यावर. 24 जुलैला ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठक होणार. यामध्ये भारत आणि ब्रिटनमध्ये एफटीए बाबत घोषणा होण्याची शक्यता. एअर इंडियाकडून सगळ्या बोईंग विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचच्या लॉकिंगची सिस्टीम तपासणी पूर्ण, तर लॉकिंग सिस्टीममध्ये कोणताही दोष नसल्याचं एअर इंडियाकडून स्पष्ट. दिल्ली विमानतळावरती एअर इंडियाच्या विमानाला आग. हाँगकाँगवरून दिल्लीमध्ये आलेल्या फ्लाईट AI315 ला आग. विमानतळावर उतरल्यानंतर लँड झाल्यानंतर विमानाच्या मागच्या बाजूला आग. सगळे प्रवासी सुखरूप. हिमाचलमध्ये पावसामुळे आतापर्यंत 135 जणांचा मृत्यू, तर 224 जण जखमी. आतापर्यंत 22,000हून अधिक प्राणी वाहून गेले. 1,247 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती. अमरनाथ यात्रेमध्ये काल 11 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं, तर 3 जुलैपासून आतापर्यंत 3,31,00,000हून अधिक नागरिकांनी भोलेबाबांचं दर्शन घेतलं. छांगूर बाबावरील कारवाईनंतर उत्तर प्रदेशातील धर्मांतरण टोळीचा शोध. छांगूर बाबा कट्टरतेचा अड्डा चालवत असल्याचं उघड. रोज 3 कट्टर मौलवींचे व्हिडिओ दाखवून ब्रेन वॉशचे प्रयत्न. मुस्लिमेतर मुलींचे अपहरण करून धर्मांतराचेही छांगूर बाबावर आरोप आहेत. स्पॅम कॉल आणि डिजिटल फसवणूक थांबवण्यासाठी ट्रायकडून नवे नियम लागू. आता बँक, विमा आणि वित्तीय कंपन्यांकडून खरे कॉल 1600 पासून सुरू होणाऱ्या नंबरवरून येतील, तर स्पॅम आणि फसवणुकीच्या कॉलवर जलद कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती. केंद्र सरकारच्या ई-कॉमर्स कंपन्यांना दणका. डार्क पॅटर्नमध्ये मोडणारे सगळे प्रकार बंद करावे लागणार. साठा संपतोय असं सांगून उत्पादनं विकता येणार नाहीत. बदल करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी. केविन पीटरसनची पृथ्वी शॉच्या फिटनेसवर टीका. सरफराज खानकडून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला. हरमनप्रीत कौरचे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये दमदार शतक. 84 चेंडूमध्ये 102 धावांची खेळी. इंग्लंडमध्ये 3 शतकं झळकावणारी हरमन पहिली महिला खेळाडू. भारत आणि इंग्लंड संघातली 4थी कसोटी आजपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा सामना खेळवला जाणार. 5 कसोटी सामन्यांमध्ये भारत 1-2 पिछाडीवर.